लागोनिया पाया तुम्हा विनवीत, लागोनिया पाया तुम्हा विनवीत, मुखी बोला दत्त वारंवार, तेरे तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर अठवा भार, प्रिया पुत्र संसारा गुप्तसी पामरा, प्रिया पुत्र संसारा गुप्तसी पामरा, तेने तू अघोरा पापशील, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर अठवा, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया तेने तुम्हा सुख पावसी अपार, दत्त दया सागर अठवा, पांडुरंगा करो मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांचा लागोनिया पाया विनवितो तुम्हा, लागोनिया पाया तुम्हा विनवित, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दया सागर अठवा भार. शास्त्र प्राप्त प्रसंगी प्राप्त सगळेचा नियोजन पैठणवासी शांती ब्रह्मनाथरायांचा असून या अभंगाच्या माध्यमातून अनाथराया तुम्हाला सर्वांना एक विनंती करतात की अरे बाबांनो, मानवी देहाला आलेला हा तर मग काय करा, दत्त भगवंताचं भजन करा. काहीतरी बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आणि तो म्हणजे असा, गेली अनेक वर्ष आपल्या गावामध्ये चालू असलेला हा उत्सव, खरं तर मायबापानं याला उत्सव म्हणता येणार नाही, याला महोत्सव म्हणावा. ज्या ठिकाणी एकट्या भक्ताचं दर्शन होतं त्याला उत्सव म्हणतात, ज्या ठिकाणी एकट्या भगवंताचं दर्शन होतं त्याला उत्सव म्हणतात, पण ज्या ठिकाणी भक्त आणि भगवंत एकत्र भेटतात त्याला महोत्सव म्हणतात. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग आहे की आज या ठिकाणी भक्त आणि भगवंताची भेट अशा प्रकारे झाली आहे. खरं तर या कार्यक्रमाचं काय कौतुक करावं लागणार, या कार्यक्रमाचं कौतुक ज्ञानोबाईंच्या भाषेमध्ये जर करायचं म्हटलं तर असं करता येईल की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रगटे कैसी आगळी अंगना. या कार्यक्रमातील प्रत्येक अंगण आपलं हे लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील काकडा पाहिला लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील बारायत पाहिलं लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील सगळी भोजन पाहिलं लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील हरिपाठ पाहिला लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील कीर्तन पाहिली लावण्य करून येईल, दोहे दोहे या कार्यक्रमातील अंगदान पाहिलं ते लावण्य करून येईल, या कार्यक्रमातील प्रत्येकच अंग लावण्य करून येईल. आणि अशा लावण्यपूर्ण कार्यक्रमामध्ये माझ्याकडे आलेली ही सेवा, खरं तर ज्यांच्या माध्यमातून ही
सेवा माझ्याकडे आली तसे आपल्या मंदिराचे ट्रस्टी असणारे अध्यक्ष आहेत, बाकी सर्व ट्रस्ट मंडळ आहेत, त्यामध्ये काही दुमत नाही. पण विशेष ज्यांचा आनंद आहे असे आपल्याच गावचे, ज्यांना आपण सर्वजण अतिशय जवळून ओळखतो असे साईनाथ वडीलच आहे. खरं तर आळंदीला आमच्या संस्थे शेजारीच त्यांची धर्मशाळा आहे आणि त्या ठिकाणी धर्मशाळा तिथे असल्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध आला. दोहे त्यावेळेस किशोरी साडेगावमध्ये होती, त्याही वेळेस काकांचा संबंध आला. त्यानंतर अनेक वर्ष ही सेवा चालूच आहे. यावर्षी काका म्हटले दरवर्षीच कुणाची तरी सेवा असते, यावेळेस ती सेवा तुला करावी लागेल आणि सेवकीय करावे सांगितले काम या न्यायाने आज मी या ठिकाणी उभा आहे. खरं तर त्यांचं काम कुठे आपल्या सर्वांना माहिती आहे. पाठीमागे आळंदीमध्ये त्यांना वारकरी पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे, वारकरी सेवक म्हणून. आणि अशी वारकऱ्याची सेवा करणारे सर्वच ट्रस्टी आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या अध्यक्ष साहेब आहेत, गेले 1 महिना झालं आमच्या संपर्कामध्ये आहेत. परत या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुमंत्र मंडळी एका हुनी बळी. आता कुणाचा नाम उल्लेख करावा, मला सर्व रची महारथी या ठिकाणी आहे. त्याचबरोबर मृदंगाचार्यांचं वर्णन करायचं म्हटलं तर इंद्रवादी मृदंगम जय जय सुकार असेल तर ते तुम्हाला इंद्रासारखा मृदंग वाजवत आहे, फक्त ऐकायला इथं देवेंद्र नाहीये. त्याचबरोबर आळंदीवरून आलेले आमचे परममित्र आदरणीय संत चरित्रकार या ठिकाणी श्रीकांतजी महाराज चौधरी तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. खरं तर रोजची कीर्तनं जी असतात ती संध्याकाळची असतात, ते वातावरण वेगळं असतं, ती सेवा वेगळी असते. पण आताचं हे जे कीर्तन ना मला ते वावटळीमध्ये दिवा लावण्यासाठी सगळ्या गोंधळामध्ये या गडबडीमध्ये ही दत्तप्रभूंची आपल्याला सेवा करायची या न्यायाने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. हे माझं परम भाग्य आहे की या मंदिरामध्ये अर्थात दत्तप्रभूंच्या समोर आज मला सेवा करायला मिळते. अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की अरे बाबांनो, तुम्ही मानवी देहाला आलेला आहात ना, तर मग दत्त भगवंताचं भजन करा. पहिलं चरण का भजन करा, दुसरं चरण अन्य काही करायचं का, काहीच करायचं नाही, तिसरं चरण. आणि सरते शेवटी सांगतात त्या दत्त भगवंताचं जर भजन केलं तर तुम्ही दुसरं तिसरं कोणी आहात नाही, प्रत्यक्ष दत्तच. मग ज्याला जीवनामध्ये दत्तत्व प्राप्त करायचंय त्याने काय केलं पाहिजे तर भगवंताचं भजन करायचं. आपण जर या मृत्यू लोकातील सर्व जनजीवनाचं निरीक्षण केलं तर निरीक्षणात एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की या मृत्यू लोकामध्ये आलेले सर्वच जीव ते भजन करतात. असा एकही जीव नाही जो मृत्यू लोकामध्ये येऊन भजन करत नाही. मी बोलत नाही, ज्ञानोबा सांगतात की अरे बाबा, देख मनुष्य काळात स्वभावता भजनशील प्रत्येक जीव हा भजन करतो. फक्त प्रश्न एवढा आहे की कशाचं भजन करतो. काही लोक संसाराचं भजन करतात आणि काही लोक भगवंताचं भजन करतात. काही लोक परमार्थ करतात, पण कसा परमार्थ करणाऱ्यामध्ये 3 वर्ग आहेत. एक वर्ग असा आहे की तो स्वप्रिय परमार्थ करतो, दुसरा वर्ग असा आहे की तो परप्रिय परमार्थ करतो आणि तिसरा वर्ग असा आहे की तो संतप्रिय परमार्थ करतो. पहिला वर्ग असा आहे तो स्वप्रिय परमार्थ करतो, म्हणजे स्वतःला आवडेल असाच परमार्थ करायचा, दुसरं काही करायचं नाही. एखाद्याला जर म्हटलं ना, अरे बाबा आज दत्त जयंती चल मंदिरामध्ये, तो म्हणतो आलो असतो पण परवाच जाऊन आलो, परवाच जाऊन आलो, म्हणजे हा स्वप्रिय परमार्थ आहे. एखाद्याला जर म्हटलं अरे घाल ना तुळशीची माळ, तो घातली असते पण मनाचीच माळ आहे ना, कशाला तुळशीची माळ घालावी, याला स्वप्रिय परमार्थ. स्वतःला आवडेल असंच वागायचं, स्वतःला रुचेल असंच वागायचं. ज्ञानोबा सांगतात अंगा मनाशी रुची यावे, हेच लेणी कृत्याकृत्य नाठवे, जो करणे याचे निनावे भलतेच करी. म्हणजे मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर जे करायचं ते सोडून दिलं आणि भलतच काहीतरी करायला लागला. अर्थात हा जो वर्ग आहे हा स्वप्रिय परमार्थ. दुसरा जो वर्ग आहे तो परप्रिय परमार्थ करतो, म्हणजे माझा परमार्थ लोकांनी पाहिला पाहिजे, माझं भजन लोकांनी पाहिलं पाहिजे, माझ्या भजनाने मला बरं वाटतं की नाही याच्याशी संबंध नाही, पण ते लोकांना गोड वाटलं.
याचं वर्णन जगद्गुरु तुकोबर आहे. नाथामध्ये करतात महाराज. अंतरी भावना वेगळी वेगळी अंतरी परमार्थ करायचा. पण कसा परमार्थ करायचा? जो परमार्थ परप्रिय आहे. दंभे करू भक्ती सोंग लावून जना अंतरी भावना वेगळीच्या. दंभाने परमार्थ करायचा त्याला तो दुसरा वर्ग आहे की त्याला आपण परप्रिय परमार्थ म्हणतो. आणि तिसरा एक वर्ग असा आहे की जो संतप्रिय परमार्थ करतो. संतप्रिय परमार्थ करणं म्हणजे काय? भगवंताचं भजन करायचं, पण स्वतःसाठी नाही, समाजासाठी नाही, तर देवासाठीच करायचं. देवाची आचाडे आळ लावे देवा, अन्य कोणासाठी नाही. स्वप्रिय परमार्थ करणाऱ्याला काही उपयोग नाही. जे परप्रिय परमार्थ करतात त्याचाही काही उपयोग नाही. या मानवी देहामध्ये आल्याच्या नंतर जे संतप्रिय परमार्थ करतात त्यांचाच उपयोग आहे. आणि संतप्रिय परमार्थ करणं म्हणजे काय? संत सांगतात मला काय आवडतं तर भगवंताचं भजन आवडतं, भगवंताचं नामस्मरण आवडतं, भगवंताचं कीर्तन. बरं, जे मला आवडतं ते मी माझ्यापुरतं माझ्याकडे ठेवत नाही, तर सर्व जणांना विनंती करून सांगतो, अरे बाबांनो, मानवी देहाला आलेला आहात ना, तर मग काय करा? अभंगाचं पहिलं दिन लागोनिया पाया
संतांना सांगतात की अरे बाबांनो, लागून या पायात मागे. मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती करतो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर संत जीवन हे विनंती करण्यासाठी नाही. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर संत जीवन हे विनंती करण्यासाठी नाही. तरीही या ठिकाणी नाथराया विनंती करतायत की अरे बाबा, लागून या पाया, मी तुमच्या चरणाला आणि तुम्हाला विनंती करतो काय, मुखी बोला दत्त वारंवार, अखंड भगवंताचं भजन करा, अखंड भगवंताचं नामस्मरण करा. भाग्यवान आहोत आपण की आपला जन्म पवित्र अशा या भगवंतामध्ये. पहिलं भाग्य आपलं असं आहे की आपला जन्म भगवंतामध्ये. दुसरं भाग्य आपलं असं आहे की आपला जन्म पवित्र अशा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये. आणि तिसरं आपलं भाग्य असं आहे की आपला जन्म पवित्र अशा वारकरी संप्रदायामध्ये. या वारकरी संप्रदाय या विश्वाच्या पाठीवर दुसरा नाही. विश्वाच्या पाठीवर एकच वारकरी संप्रदाय असा आहे की तो सर्वश्रेष्ठ आहे. बाकीचे सर्व पंथ कुठला संप्रदाय नाही ना. का वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे? त्या संप्रदायाला सर्वश्रेष्ठ म्हणावं की ज्या संप्रदायामध्ये 5 तत्व आहेत. पहिलं तत्व तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये देव तत्व आहे. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये संत तत्व आहे. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये ग्रंथ तत्व आहे. तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये मंत्र तत्व आहे. आणि तो संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे की ज्या संप्रदायामध्ये तीर्थ तत्व आहे. वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे. का सर्वश्रेष्ठ आहे? याचं पहिलं कारण त्या वारकरी संप्रदायामध्ये देव आणि वारकरी संप्रदायामध्ये तो देव आहे, तो साधा देव नाही. मग भैया माझा पंढरीला याचं पहिलं कारण आपण पाहिलं की या वारकरी संप्रदायामध्ये देव तत्व आहे आणि साधा देव नाहीये. मग बढिया माझा पंढरीराव तो हा देवाचा सर्व देवांचा देव या वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून हा वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ. का वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ? याचं दुसरं कारण या संप्रदायामध्ये संत तत्व आहे आणि साधे संत नाही. अगदी ज्ञान देवे रचिला पाया आणि तुकारा झाला असे कळस इथपर्यंत ज्ञानोबरायांपासून तुकोबरायांपर्यंत अनेक संत या संप्रदायामध्ये झाले. आणि एका संतांचा जर आपण अधिकार पाहिला तर ज्ञानराज माझी योग्य जगद्गुरु तुकोबरांचा अधिकार पाहिला तर तुकाराम एकापेक्षा एक या ठिकाणी संत या वारकरी संप्रदायामध्ये झाले. म्हणून हा संप्रदाय सर्वश्रेष्ठ. वारकरी संप्रदाय का सर्वश्रेष्ठ आहे? याचं तिसरं कारण या संप्रदायामध्ये ग्रंथ तत्व आहे. या संप्रदायामध्ये ग्रंथ, या संप्रदायातला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं मनन करण्याची गरज नाही. त्या ग्रंथाचं चिंतन करण्याची गरज नाही. त्या ग्रंथाचं निधिध्यासन करण्याची गरज नाही. फक्त तो ग्रंथ वाचला तरीही काय होतं? कृपा करी
साधा नाही भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी केलं का संप्रदाय सर्वश्रेष्ठ पहिलं कारण देवतत्व आहे दुसरं कारण संत तत्व आहे तिसरं कारण ग्रंथ तत्व आहे चौथं कारण मंत्र तत्व या संप्रदायामध्ये जो मंत्र आहे तो साधा मंत्र नाही म्हणा या संप्रदायातला जो मंत्र आहे तो अलौकिक मंत्र आहे कुठला मंत्र आहे मंत्र दिला रामकृष्ण बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण राम कृष्ण हरी हा अत्यंत सुंदर मंत्र या संप्रदायामध्ये आहे म्हणून हा संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे संप्रदाय का श्रेष्ठ याची चार कारण पहिलं कारण देव तत्व दुसरं कारण संत तत्व तिसरं कारण ग्रंथ तत्व चौथं कारण मंत्र तत्व आणि पाचवं कारण तीर्थ तत्व या वारकरी संप्रदायामध्ये तीर्थ आहे एक तीर्थ नाही दोन तीर्थ आहेत पहिलं तीर्थ देवतीर्थ आणि दुसरं तीर्थ संत तीर्थ भूवैकुंठ पंढरपूर हे देवतीर्थ आणि अलंकापूर नगरी हे संत तीर्थ ज्या अलंकापूर नगरीमध्ये संत राहतात त्या संतांचा अधिकार साधायचा सामान्य नाही ज्या संतांचा अधिकार सामान्य नाही जे संत वारकरी संप्रदायाची ध्वजा पुढे घेऊन जातात मग त्या संतांना या लोकांच्या पाया पडायची वेळ झाली काय गरज होती ते लोकांना त्यांनी त्याचं एकच कारण आहे काय बुडात हे जग न देखणे डोळा येतो कळबळा खऱ्या अर्थाने संत या भूतलावरती येतात कशासाठी फक्त जगाचा उद्धार करण्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारावया आले दीन जना या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर संत पहिलं काम करतात काय सर्वसामान्यांना उपदेश सर्वसामान्यांना सांगतात बाबा आता तरी पुढे हाच उपदेश नका करुणास जेव्हा सर्वसामान्य उपदेशाने ऐकत नाही तेव्हा संत त्याच लोकांना रागून सांगतात इथपर्यंत होता काय माये गेली होती उदापाशी का चिंतेस पहिला उपदेश केला नंतर रागून सांगितलं तरीही ऐकत नाही मग मात्र आता सांगतात बाबांनो आता रागून उपयोग नाही आता कळकळीची विनंती करतो रे काय लागो द्या बाया तुम्हा विनवितो मुखी बोला दत्त वाढव अखंड तुम्ही दत्त भगवंताचं भजन एक म्हटलं महाराज तुम्ही म्हणता दत्त भगवंताचं भजन करा ठीक आहे आम्ही दत्त भगवंताचं भजन करू पण महाराज भजन केल्याच्या नंतर फायदा काय कारण फायद्याशिवाय आम्ही काही करत नाही या मृत्यू लोकांमध्ये कोण असा आहे महाराज जो फायदा पाहत नाही अहो प्रत्येकाला काही ना काही फायदा आहे इथं महाराज मृदंग वाजवत आहे त्यांचा काहीतरी फायदा आहे हे सर्व गाताय यांचा काहीतरी फायदा आहे मी आनंदीवरून आलोय माझा काहीतरी फायदा प्रत्येक जीव हा फायदा पाहतो प्रत्येक जीव फल पाहतो मग तुम्ही म्हणता वारंवार दत्त म्हणा वारंवार दत्त भगवंताचं भजन करा ठीक आहे आम्ही भजन करू पण फळ काय मला अभंगाच्या दुसऱ्या
खरं तर ह्या कीर्तनामध्ये आणि वारीच्या कीर्तनामध्ये काहीच फरक नाही. आणि तसंही पाहिलं तर ही वारीच आहे आपल्यासाठी. त्या सांगपाडा ग्रामस्थ मंडळींसाठी एक प्रकारची ही वारीच आहे. तसं वारीमध्ये अनेक दिंड्या असतात. पुढच्या दिंडीचा अभंग वेगळा, मागच्या दिंडीचा वेगळा, मधल्या दिंडीचा वेगळा, यांचा मृदंग वेगळ्या स्वरामध्ये, त्यांचा मृदंग वेगळ्या स्वरामध्ये, बोलणारे वेगळ्या स्वरामध्ये. तसाच हा खेळ चालतोय. तुम्ही आम्ही खेळी वेळी गदा रोडल्या म्हणजे ज्याला जसं वाटतं तसं तो आनंद घेतोय. मला फक्त आनंद घेण्याचं कुणी चुकू नका. महाराज तुम्ही काय भगवंताचं भजन करा, ठीक. आम्ही भगवंताचं भजन करू, पण भगवंताचं भजन केल्याच्या नंतर काय फळ पदरात पडेल. महाराज म्हटले तेने तुम्हा सुख होईल. तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होईल. ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करताय ते सुख तुम्हाला मिळेल. तुम्ही आम्ही सुखाच्या प्राप्तीसाठी किती प्रयत्न करतो. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत नोहे नोहे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत सुखाचीच तळमळे करा. पण तरीही सुख भेटलं का? तरीही सुख भेटलं नाही. महाराज म्हणतात ना, सुखा लागी करीशी, सुखासाठी तू तळमळ करतोय बरोबर, पण सुख भेटतच नाही का? कारण मार्ग चुकणार. ज्यावेळेस मार्ग योग्य सापडेल तेव्हा सुख सापडेल. आपण संसारामध्ये राहून सुख शोधतोय, संसारामध्ये राहून सुख सापडणार नाही. जर सुख पाहिजे असेल तर एकच करावं लागेल, काय? दत्त दत्त दत्त, फक्त दत्त दत्त भगवंताचं जर भजन केलं तर तेने तुम्हाला सुख होईल. साधन अपार एवढं सुख भेटेल की परत त्या सुखाला पारावार नाही मिळणार. जसं भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेले आणि त्या गोकुळाशियांना सुख झालं किती. अहो त्या आनंदाला काही पारावार आहे का? नाही. त्या आनंदाशी जोडा. महाराज त्या आनंदासारखा म्हणून गेले. फक्त भगवंताचं नाव मुखामध्ये असलं पाहिजे. महाराज तुम्ही म्हणताय की सुखाची प्राप्ती होते, बरोबर, पण आम्हाला वाटतं हे सुख जे आहे ना ते आमच्या घरी सुद्धा आहे. महाराज म्हटले अरे बेटा, हे सुख जर घरी असतं तर सगळ्यांनी घरदार सोडून मनामध्ये कशाला केलं. नाही नाही म्हणजे महाराज हेच सुख माझ्या जीवनामध्ये माझ्या घरी मला प्राप्त होते. कुणाकडे भेटतं म्हणजे बायको आहे ना, मुलं आहेत ना, त्यांच्याजवळही मला सुख होतं. महाराज म्हटले वेड्या, अरे त्यांच्या सोबत राहण्यामध्ये, त्यांच्यासोबत जीवन घालण्यामध्ये, त्यांच्यामध्ये जर सुख आणत असशील तर तुला सुख तर भेटणार नाही. पण आघोराला जाशील, नरकाला जाशील, एक पतन होईल. अभंगाचं तिसरं छोट श्रिया पुत्र संसार
असशील तर खरं सांगू का तेने तू आघोडा पावशील तू आघोडाला गेल्याशिवाय तुझं पतन झाल्याशिवाय राहणार नाही मानवी जीवनामध्ये आलेला आहेस ना तर मग आत्मोद्धार करणे खरं पाहिलं तर मानवी जीवनाच्या वाट्याला प्रामुख्याने 3 प्रकारचे वाङ्मय एक आहे औपनिषदीय वाङ्मय एक आहे स्मार्थ वाङ्मय आणि एक आहे संत निर्मित औपनिषदीय वाङ्मय असू द्या स्मार्थ वाङ्मय असू द्या किंवा संत निर्मित वाङ्मय असू द्या या तिन्ही वाङ्मयाचा एकच निर्धार आहे अरे बाबा तू मानवी देहाला आलेला आहेस ना तर मग आत्मोद्धार करा पुढे पुढे महाराज आम्ही का आत्मोद्धार करून घ्यावा त्याचं पहिलं कारण शास्त्रकार सांगतात की तत्वयोजन दुसरं कारण शास्त्रकार सांगतात ज्ञानत्व तिसरं कारण शास्त्रकार सांगतात साधना लभ्यत्व आणि चौथं कारण शास्त्रकार सांगतात शास्त्रांत मानवी देहाला आलेल्या व्यक्तीने आत्मोद्धार करून घ्यावा का याचं पहिलं कारण तत्प्रयोजनात्व मानवी देहाचा आत्मोद्धार करून घेणं हेच परम प्रयोजन याच्या व्यतिरिक्त दुसरं काही प्रयोजन नाही कारण देह कशासाठी आहे देवे दिला देह प्रत्येक जीवनाचे 2 प्रयोजन असतात एक असतं परम प्रयोजन आणि एक असतं 2 कशाला म्हणतात परम प्रयोजन शास्त्रकार वर्णन करतात यस्य कृते यस्य उत्पत्ती तेन तदेव करणं तत्तस्य परम प्रयोजन आणि कशाला म्हणतात 2 प्रयोजन यस्य कृते यस्य उत्पत्ती तेन तदेव करणं तत्तस्य 2 प्रयोजन म्हणजे ज्याच्या करिता ज्याची उत्पत्ती झाली त्याने तेच करणं हे झालं त्याचं परम प्रयोजन आणि ज्याच्या करिता त्याची उत्पत्ती झालेलीच नाही त्याने तिथंच डोकं लावणं हे झालं त्याचं 2 खरं तर सृष्टी फार सुंदर आहे पण इथं आल्याच्यानंतर काही कळलं नाही की नेमका आवाज एवढा का बसला 2 मिनिटामध्ये नेमकं मी काय बोलतो माझी मलाच कळायला पाहिजे आळंदीवरनं येताना काही मी काही कुठलं औषध वगैरे घेऊन आलो नाही गळ्यात महिना घेतला तेव्हा वेगळा खेळ होता आता अर्ध होईपर्यंत वेगळा खेळ झाला मला असं वाटतं का संपेपर्यंत बोलता येतं की नाही एक तर माईकचा परिणाम असला पाहिजे पूर्णच आवाज बसला म्हणजे ते डेंबेचं देवापासून बोललं तरी आवाज निघत नाही असते सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन घ्या काही माईक असतं का की आवाज खेचून घेते काही माईकला असं वाटलं पाहिजे हा भारत लांबून आलेला आहे जास्त काही नाही बाबा माय बापा ज्याच्या करिता त्याची उत्पत्ती झाली त्याने तेच केलं पाहिजे मानवी देहाची उत्पत्ती जर भगवंताचं भजन करावं तर काय करावं भगवंताचंच भजन करावं आणि त्याच्यासाठी हा देह भेटला हा मुद्दा पडण्यासाठी आमचे गुरुवारी वैद्य बाबा फार सुंदर दृष्टांत सांगायचं एक नवीन लग्न झालेलं म्हणजे नवीन लग्न जमवण्याचा कार्यक्रम सांगितलं मुलाने मुलीला पाहिलं मुलीने मुलाला पाहिलं दोघांना हे दोघांना काय सुंदर जोडायला म्हटले आता देण्या घेणं तर काही देऊ म्हटले देण्या घेण्याच्या आता दिवसाला नाही कोरोनापासून कोणी कोणाला काही देतही नाही आणि कोणी कोणाला काही घेत नाही फक्त आमच्या 2 अटी आहेत म्हटले काय पहिली अट अशी आहे की लग्न हे मुंबईला झालं पाहिजे आणि दुसरी अट अशी आहे की लग्नामध्ये रव्याचे लाडू म्हटले लग्न मुंबईला कशाला गावाकडे रोड चांगले नसतात म्हणून लग्न मुंबईला ठेवणार ठीक आणि रव्याचे लाडू म्हणजे नवरदेवाच्या वडिलांना आवडतात रव्याचे लाडू दोन्ही अटी मान्य झालं लग्न जमवलं तारीख काढली मंडळ कार्यालय वगैरे बुक केलं सगळे लोक लग्नाला त्या ठिकाणी गेले आणि गेल्याच्या नंतर सर्व जेवायला बसले अरे म्हटले सगळे जेवायला बसले नवरदेवाचे वडील राहिले त्यांना बीपीचा त्रास आहे अरे थोडे शुगर आहे त्यांनाही बसवा कुठे बसवा जागाच नाही दाराच्या शेजारी कशी तरी जागा केली तिथे त्यांना बसवली बसल्या जेवायला बसल्याच्या नंतर सर्व काही ताटामध्ये पंचपक्वान्न वाढले आणि सर्वात शेवटी रव्याचा लाडू आता नवरदेवाच्या वडिलांना तो आवडत होता मला काय पहिलं खावं आणि काय शेवट खावं याचं मोठं शास्त्र आहे काही लोक खातात पहिला भात आणि धुतात त्याच्यातच हात तसं चालत नाही महाराज काय पहिलं खावं काय शेवट खावं याचं मोठं शास्त्र आहे आता सांगतो वेळ नाही जाऊ द्या नवरदेवाचे वडील जेवायला बसले आणि बसल्याच्या नंतर मायबापांना ताटात सगळं वाढलेलं होतं सर्वात शेवटी रव्याचा लाडू वाढला जसा रव्याचा लाडू वाढला तसं नवरदेवाच्या वडिलांनी आक्रमण केलं त्याच्यावर
रव्याच्या लाडूवर त्यांना तो लाडू आवडत होता. त्यांनी तो लाडू असा 2 बोटाने दाबून फोडण्याचा प्रयत्न केला, पण लाडू काही कुठे. त्या रव्याच्या लाडूची एक गंमत आहे, माता मावल्यांना चांगलं माहित असते. त्या रव्याच्या लाडूची जर चाचणी जमली तर तो एवढा नरम होतो की ओठाने फोडून खाण्यासारखं. पण एकदा का चाचणी चुकली रे चुकली की मग त्याच्यावर बुलडोजर जरी घातलं तरी ते फुटत नाही. आणि नेमकं झालं असं होतं की त्या रव्याची चाचणी 2 बोटाने दाबला पण लाडू फुटेल, 5 बोटाने दाबला तरी लाडू फुटेल. मुख्य मारी मनगट निघालं पण लाडू फुटायला तो म्हटलं अरे पठ्याने गाव फोडलं आणि सगळं लाडू फुटत नाही. अतिशोक्ती अलंकारात असं सांगतात, ज्या दाराच्या शेजारी बसला होता तो लाडू उचलला, दाराच्या फटीत ठेवला, दार ओढलं, बिजाडी निघाली पण लाडू फुटायला. अरे कोणी हे लाडू बनवले, असं कुठे लाडू असतो का? अरे कोण आचारी आहे, काय त्याची झाली बोलाबोलीचा. जशी त्याची बोलाबोली चालू झाली पाठीमागच्या लाडीमध्ये जे होते त्यांना काहीच माहित नाही पुढे काय झालं, त्यांची झाली धाराधरीची. त्याच्या पाठीमागं जे त्यांना माहित नाही पुढे काय चालले, त्यांची झाली हाणामारी चालू. अरे म्हटले शहरात हाणामारी करायची, मुंबईत करायची, कशाने करता? इथं काय दगड नाही म्हटलं, मग उचला लाडू. लाडू उचलल्याने एकमेकाला भेटून माझा दृष्टांत संपला. मला खरं खरं सांगा, लाडूची उत्पत्ती कशासाठी होती? खाण्यासाठी होती का फेकून मारण्यासाठी होती? खाण्यासाठी होती. हे लाडूंना कळतंय कुठं? ज्याच्याकरिता त्याची उत्पत्ती झाली त्याने तेच केले. या मानवी देहाची उत्पत्ती आत्मोद्धार करून देण्यासाठी झाली. मग शास्त्रकार पहिलं कारण सांगतात तर शास्त्रकार दुसरं कारण सांगतात तर वाढत वाढते बाबा मानवी देह जो आहे तो आत्मोद्धारासाठी भानवंत. तुम्ही जर अन्य योनीचा विचार केला तर अन्य योनीद्वारे काही आत्मोद्धार करून घेता येईल. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. आणि करे जाणारी अरे बाबा हा मानवी देह जो आहे तो आत्मोद्धारासाठी बाकी एवढी जर पाहिजे नाही बघ हाही मुद्दा पटण्यासाठी आमच्या गुरुवारी मोठ्या बाबा सुंदर दृष्टांत सांगतात. एक सुरदारजी होते, त्यांना गावामध्ये जायचं होतं. कसं गावामध्ये जावं, कुणाच्या तरी पाहुण्यांचा आवाज झाला आणि ते म्हटले अहो मला गावात जायचं जरा नेऊन सोडतात. ते म्हटले सोडलं असतं तुम्हाला गावात नेऊन, पण मी सावरायला चाललोय, माझ्याकडे वेळ नाही. मग असं करा की गावाच्या बाहेरची भिंत ज्याला गावकोस म्हणतात, तुम्ही चाफत 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 दारापर्यंत जा, जिथं दार येईल तिथून आतमध्ये प्रवेश करा. सुरदाची दोन्ही डोळ्याने दिसत नाही, भिंतीला हात लावला, चाफत 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 दारापर्यंत आले. पण जसं दार आलं का तसं त्यांचं अंग खाजवलं नाही. अंग खाजवतायत, पुढेही चालतायत, परत हात पुढे केला. आता काय लागला असेल, धार लागला असेल, परत भिंत लागली, परत चापत चापत दारापर्यंत आले. पण दार आल्याबरोबर त्यांचं अंग खाजवायचं. असं किती दिवस जातील. ज्ञानोबाला वर्णन करतात, नगर भ्रमता जन्म जाई परी प्रवेश तैसा यदितो भजितो पूजितो
परी उठल मुद्धरीचे गोपाळे अरे वेड्या या मानवी देहाशिवाय आत जर आतमध्ये जायचं असेल तर हा मानवी देह दारवंट आहे म्हटले याच देहाने आत्मोद्धार करून घेता येतो म्हणून तू काय कर आत्मोद्धार का करून घे याची गुण काढणं पहिली तत्प्रयोजन होतं दुसरं कारण भारतवाद शास्त्रकार तिसरं कारण सांगता साधनाला अरे बाबा देव दुर्लभ असणारा हा मनुष्य देव तुला प्राप्त झाला काय या मनुष्य देहाची महती सांगावी अत्यंत दुर्लभ किती दुर्लभ आहे भागवताचार्य वर्णन करतात दुर्लभ हो माणूस देव देव हे नाव क्षणभंगुर हो तत्रापि दुर्लभ म्हणजे तुला मानवी देहासारखं दुर्लभ काही नाही सगळं काही परत परत भेटेल शिवा शेतकरी वर्णन करतात पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एकच सर्व पुनर्नत्यम न शरीरम पुनः एकदा केलेलं धन परत भेटेल एखादा केलेला जीवन मित्र परत भेटेल पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एखाद्याची अत्यंत प्रेम करणारी बायको जर गेली तर तीही परत भेटेल पण एकदा का हे शरीर गेलं रे बाबा की ते परत भेटू शकत नाही न शरीरम पुन्हा एकदा गेलेलं शरीर भेटू शकत नाही म्हणून या शरीराने भगवंताचं भजन कर एकदा म्हटलं महाराज तुम्ही म्हणता ना की हे शरीर आम्हाला या जन्मामध्ये गेलं की परत भेटत नाही पण परत मानवी देह भेटेल तेव्हा भगवंताचं भजन करू जगद्गुरु तुकोबरांचे बंधू काणूबरांचा राणे वेड्या आता मागुता येईल फेरा हे तो न घडेल परत मानवी देहाला इसकी काही गॅरंटी नाही अरे काय भरोसा या देहाचा क्षणभंगूर जाय न कळता याच गेली सत्ता नाही होती किंबहुना क्या भरोसा है इस जिंदगी का मग भेटला हा देह कसा पावला हा देह का बताली न्याय अनघड उपाया आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा भेटला एका नगरीमध्ये एका राजाने दवंडी दिली जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला अर्ध राज्य दान दिले जाईल सर्वांनी ती दवंडी ऐकली नाही एक सूर्याची गंगेमध्ये स्नान करत होते त्यांनी हे ऐकलं की जो कोणी एक कावळा पकडून आणेल त्याला अर्ध राज्य दान त्यांचा नियम होता नदीमध्ये स्नान करत असताना उडी मारायची आणि वरती येऊन एक टाळी वाजवायची आज पाण्यामध्ये बुडी मारली वरती येऊन एक टाळी वाजवायला लागली अचानक टाळी वाजवत असताना काय झालं हातामध्ये कावळा सापडला डोळ्याने दिसत नव्हतं पण स्पर्श ज्ञान चांगलं होतं ओळखलं की हा कावळाच धावत राजाकडे अहो राजा साहेब ऐकलं का काय झालं काही नाही हा कावळा घ्या आणि अर्थ प्रधानजी थोडे हुशार होते प्रधानजी म्हटले अरे भैया एक कावळा देऊन अर्ध राज्य घेण्यापेक्षा दोन कावळे देऊन पूर्णच राज्य घेऊन टाका पाठीमागचे 5 वर्ष अर्ध्या राज्यासाठी तर गेले आता कसं मग आता काय कर 2 कावळे पकडून आण आणि पूर्णच राज्य घेऊन जा तो म्हटलं ठीक आहे त्याला काय लागतंय आजचा जातो म्हटला पहिला होता तो राजाकडे दिला नाही तसाच हातामध्ये ठेवला त्याला वाटलं गंगेमध्ये जायचं उडी मारायची
टाळी वाजवायची कावळा सापडला. गंगेमध्ये गेला, उडी मारली. आता टाळी वाजवायची आहे. टाळी वाजवण्यासाठी हातात मोकळे पाहिजे. पहिला होता तो बगलेमध्ये ठेवला आणि दुसरा पकडण्यासाठी जशी टाळी वाजवायला लागला. दुसरा सापडला असेल का हो? अहो पहिला होता तोही गेला. तीच अवस्था आपली महाराज. आपल्याला हा मोदेह आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा सापडला. पण आपण म्हणतो नंतर भजन करू, नंतर भजन करू आणि ते नंतर एकच नाही. कवितासुद्धी सांगताय जन मंदिरा बातो ही बीत गयो बहुना कृष्ण 5 बरस का भोला भाला आबतो 20 भयो मगर पक्षी सी माया कारण देश विदेश गयो तुने कबू. संपूर्ण आयुष्य निघून जातो पण भगवंताचं भजन करत नाही. महाराज म्हणतात वेळा नवदेह प्राप्त झाला म्हणून काय कर, भगवंताचं भजन कर. हात म्हणून खाट करून घे. का तू घर करावा त्याची 3 कारण पाहिजे. पहिलं कारण तर द्वारद्वार, दुसरं कारण पहिलं कारण तर प्रयोजनद्वार, दुसरं कारण तर द्वारद्वार, तिसरं कारण साधनाला भेटला आणि चौथं कारण शास्त्राला भेटलं. सर्व शास्त्राचा एकच आग्रह आहे. काय हरेनाथ मनात मानून काय आग्रह आहे? आपोली आपण करा सोडवणी. म्हटले महाराज शास्त्र सांगतो तुम्ही तुमची सोडवण करून घ्या, तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. पण कसा? महाराज म्हणजे उद्धार करून घ्यायचा असेल तर दत्त दत्त आणि दत्त, फक्त दत्त भगवंताचं भजन करावं. एखादा जर म्हटला की बायको माझी आहे, उद्धार होणार नाही. एखादा म्हटला मुलगा माझा आहे, उद्धार होणार नाही. बायको लोक म्हणतात ना सगळे माझ्या कोणी महाराज नाही कुणाची अंती जाशील एक प्राण्या प्राण्यामायेचा बाजार इथं कुणीच कुणाचं नाही. म्हणून काय करा, प्रिया पुत्र संसार. जर प्रिया पुत्र आणि संसार माझा म्हटलं तर वेड्या काय होईल तुझं पतन होईल. म्हटले महाराज आमचं पतन होईल तुम्ही सांगता. आम्हाला पतन व्हावं असं वाटत नाही, आम्हाला उद्धार व्हावा असं वाटतं. महाराज म्हणजे उद्धार करायचा असेल तर एकच करावं लागेल, अभंगाचं चौथं. पाहिजे असेल तर एका जनार्दनी एकच करा. काय? चिंतित तपणे भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करा. नोहे नोहे दत्त प्रभूंच्या चरणावरती तुमचं मन लावा. जेणेकरून तुमची काया जी आहे ती दत्त स्वरूप होईल, तुमची काया जी आहे ती भगवत स्वरूप होईल. काय करायचं तर फक्त दत्त
भगवंताचं भजन करायचं, दत्त भगवंताचं चिंतन करायचं. नव्हे दत्त भगवंताची चरण आठवायची, भगवंताचे चरण आठवल्याशिवाय एकच प्रार्थना करावी देवाला, कृष्ण त्वदीय पदमंगलमंगलमंते अद्वैत विश्वकुमार सर्वज हंस प्राणप्रयाण समय भवाकपिते कंठावलोकन स्मरणं असते. महाराज तुम्ही म्हणताय की दत्त भगवंताचं भजन करा, दत्त भगवंताचं चिंतन करा, दत्त भगवंताचे पाय आठवा, पण आमचे एक दोन प्रश्न तेवढे विचारू का? मला तुमचे काय हरकत नाही, विचारा. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारा, मी उत्तर देतो. प्रश्न कसे असले पाहिजे, प्रश्न विचारावा अर्जुनाने आणि उत्तर बोला जेणे असे प्रश्न असावे. आता काय काय ठिकाणी काय प्रश्न काय उत्तर एका शाळेत गणिताचा क्लास चालू आणि त्या ठिकाणी गणिताचे सर होते, त्यांनी प्रश्न विचारला. आळंदीचे सातारा 150 किलोमीटर आहे तर माझं वय किती? बसलेले जे मुलं होते ते विचार करत होते की आता गुणाकार करावा, भागाकार करावा, बेरीज करावी किंवा कुणालाही उत्तर सापडे नाही. पावणे 6 वाजल्यामुळे बाळीने हात वरती केला, मी उत्तर देतो. अरे उत्तर येतं का म्हटले, हो सांगा, सांग मला. ते आळंदी 150 किलोमीटर आहे तर माझं वय किती? बाळ्याने उत्तर दिलं, तुमचं वय आहे सर 42 आणि योगायोगाने सांगतो वय 42. वा, अरे किती हुशार आहे म्हणले. हजारो शाळेत प्रश्न विचारला, आपल्याला उत्तर आलं नाही. अरे तुला कसं काय उत्तर आलं, तू काय केलं? वजाबाकी केली, बेरीज केली, भागाकार केलं काय? तो म्हटलं सर याचं उत्तर करायला वजाबाकीची गरज नाही, गुणाकाराची गरज नाही, भागाकाराची गरज नाही. मग एकच केलं, काय केलं? माझा मोठा भाऊ घरी म्हणजे त्याचं म्हणजे 21 आहे, तो हात नाडे. तुमचं 42 म्हणजे तुम्ही असे प्रश्न विचारून उपयोग नाही. प्रश्न विचारावे कसे काही मी उद्धार पावे काय कृपा करी महाराज उद्धाराचे प्रश्न. ज्या दत्तप्रभूंचं भजन करावं, ज्या दत्तप्रभूंचं चिंतन करावं, ज्या दत्तप्रभूंचं नामस्मरण करावं, तो हे पाय आठवावे. ते दत्तप्रभू कुठे अवतीर्ण झाले कृपा करून आम्हाला सांगा. कुणाच्या घरी आले आम्हाला सांगा. त्यांची आई कोण, त्यांचे वडील कोण, कधी आले हे आम्हाला कळलं पाहिजे. महाराज म्हटले हे सांगतो, पण त्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. हात वरती करू, सर्वांनी अगदी मोठ्या प्रेमाने भजन करायचं, तरच दत्तप्रभू अवतीर्ण होणार. ज्यांना हात आहेत त्यांनी वरती करा. तुला हात वरती करणार नाही तेव्हा शेजाऱ्याची शपथ आहे बरं का. मग आता शेजाऱ्यासाठी तरी हात वरती करा, अगदी सरळ आणि सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा.
सांगा म्हटले ते दत्त प्रभू कुठे अवतीर्ण झालेले आहे. कुणाच्या घरी दत्त भगवंत आले तर सांगताय की या भूतलावरती एक अत्यंत पवित्र आणि पतिव्रता नंदी तिचं नाव आहे अनुसया. अनुसया मातेच्या घरी आद्य भगवंताच्या घरी स्वतः दत्त भगवंत अवतीर्ण झाले. फक्त अवतीर्ण झाले म्हणून सांगू नका, कसे अवतीर्ण झाले ते सांगा. तर त्याची कथा सांगत असताना दरवर्षी आपण श्रवण करत असतो. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. मला सांगितलं की ब्रह्मदेव आतमधनं आले की त्यांनी इशारा केला की आपले भगवंत अवतीर्ण होणार आहेत. सर्वांना फुलं भेटलेले आहेत. 10 मिनिटाची सेवा बाकी. म्हटले अनुसया माता ज्या आहेत त्या परम पतिव्रता आहेत. पतिव्रता धर्मामध्ये एवढं सामर्थ्य आहे की पतीची माता अनुसरण पतिव्रता. खऱ्या अर्थाने पतिव्रता जी आहे ती भगवंतावरती सत्ता गाजवते. तुका म्हणे पतिव्रता जी पतिव्रता नारी आहे तिची देवावरती सत्ता आहे. भगवान परमात्मा सुद्धा तिचा ऐकत नाही. पतिव्रता धर्म जो आहे त्याच्यासारखा श्रेष्ठ धर्म या भूतलावरती दुसरे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती. ज्यावेळेस लक्ष्मणजींना शक्ती लागली, प्रश्न पडला की काय केलं म्हणजे लक्ष्मणजी बरे होतील. म्हटले असं करा, वैद्याला बोलवा. कुठल्या वैद्याला बोलवावं म्हटले सुषेण लंकेत. मग काय केलं पाहिजे, त्याला जाऊन आणावं. हनुमंतराय त्या ठिकाणी गेले, त्याला घेऊन आले. म्हटले अरे मला लक्ष्मणाला शक्ती लागली, काय करावं. म्हटले या ठिकाणी औषध आणायचे आहे. कुठून, पर्वतावरून. पण कोण जाणार पर्वतावर औषध आणायला. म्हटले हनुमंतरायाशिवाय दुसरं कोण आहे. हनुमंतराय द्रोणागिरीवरती गेले. त्या ठिकाणी औषध कुठे माहित नाही, पर्वतातून चालला महाराज. येत असताना भरताने पाहिलं कुणीतरी मोठा पर्वत घेऊन चालला. निश्चित माझ्या रामप्रभूंना मारण्यासाठी चालला असेल. जागेवरून बाण सोडला. राम नामाचा बाण होता. हनुमंतरायाने पाया पडले, खाली उतरले. उतरल्याच्या नंतर विचारलं कोण, मी हनुमंत आहे. कशासाठी चालले. लक्ष्मणाला शक्ती लागली. बर मग आता जर मी लवकर गेलो नाही तर लक्ष्मण बरा होणार नाही. आणि सुषेणने सांगितलंय सूर्योदय होण्याच्या अगोदर आलं पाहिजे. आता तुम्ही माझा वेळ खर्ची घातला, आता सूर्योदय होईल, लक्ष्मण बरा होणार नाही. त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी उर्मिला जी 14 वर्ष दारामध्ये लक्ष्मणाची वाट पाहत होती. उर्मिला म्हटली चिंता करू नका, सूर्योदय झाल्याच्या नंतर औषध काम करणार नाही ना. खबरदार जर सूर्य उगवला तर सूर्याला तुम्ही उगू देणार नाही महाराज. हे सामर्थ्य गुणाचं आहे. एका पतिव्रतांना घ्यायचं. पतिव्रतेसारखं सामर्थ्यवान कुणी नाही. दुसरी अजून एक कथा सांगता शांडिल्याची सर्वांना. शांडिल्य जी आहे ती आपल्या बहिणीला म्हटली का ग मला ही पतिव्रता बनायचंय, काय करावं लागेल. ती म्हटली पतिव्रता बनायचं असेल तर लग्न करावं लागेल, बाकी काही करावं लागेल. लग्न केलं ती पतिव्रता बनते. बरं ठीक आहे मी लग्न करते, कसं करू. काही नाही, ते भोलेबाबांचं मंदिर आहे. जो पहिला कोणी दर्शनाला येईल त्याच्या गळ्यात हार टाक, तो तुझा पती आणि तुझ्याची पत्नी. शांडिल्य मंदिरामध्ये गेली. त्या ठिकाणी भोलेबाबांचं मंदिर होतं. सोमवार होता. सकाळी सकाळी एक भिकारी कुष्ठरोगी भोलेबाबांच्या दर्शनाला. शांडिल्यांनी पाहिलं की अरे भोलेबाबाच्या दर्शनाला कुणीतरी आले. आणि बहिणीने सांगितलं गळ्यात हार टाक. तिने त्याच्या गळ्यामध्ये हार टाकला. मरी हे म्हणून त्याला आपलं समजलं.
आणि पाया पडली आजपासून तुम्ही माझे पती आणि मी तुमची पत्नी. बर बर पती आहे का? हो म्हटले पती आहे. मग काही नाही, आजपासून मी तुमची सेवा करणार, पतिव्रता धर्माचं पालन करणार. वा उचल मला म्हटलं. पुष्करण झालेला होता, एका टोपलीत फुलं उचलल्याच्या नंतर त्याने गप चालावं ना, गप बसावं ना, त्याच्यामध्ये तो बसला तिला घोड्या करायला. एवढ्यामध्ये जाताना त्याला एका गणिकेचं घर दिसलं. त्याने त्या गणिकेला पाहिलं आणि बायकेला म्हणतो, का ग तू पतिव्रता आहे ना? हो. पतीचं ऐकते ना? हो. मग माझी अशी इच्छा आहे की या गणिकेबरोबर एक दिवस एक रात्र मला राहता आलं. ती सांगितली म्हटली काही हरकत नाही, आता पतीची इच्छा पतिव्रता धर्माचं पालन करायचंय, चिंता करू नका. पण मनात विचार करते की अरे आपण म्हटलं चिंता करू नका, काही हरकत नाही, पण त्या गणिकेने स्वीकार केला पाहिजे ना. म्हणून त्या गणिकेच्या घरी जाऊन रोज पहाटे तिच्या दारामध्ये सेवा करते. गणिका विचार करते माझ्या घरी कोण सारवत असेल, कोण झाडून काढत असेल. एक दिवस असा झाला की सकाळी उठली, हात धरला, ए कोण तू? मी सांगितलं कशासाठी आली? काही नाही, फक्त तुझी सेवा. असं नाही विनाकारण कोणी सेवा करणार नाही. काय पाहिजे? काही नाही, माझे पती दिसतात का? हो. तो रोजी हा तो रोगी माझा पती. मग त्याला तुझ्याबरोबर एक दिवस एक रात्र राहायचं. ती म्हटली अरे पण त्याच्याबरोबर मी का राहू? मनात विचार करते रोग्याबरोबर कशाला राहायचंय, पण परत मनात भाव आला नाही. अखंड हिने भगवंताची सेवा केली, अखंड हिने पतीची सेवा. हिथं जर आपण ऐकलं तर काही पुण्य आपल्या पदरामध्ये पडेल. म्हणून ती गणिका म्हणते काही हरकत नाही, तुझ्या पतीला माझ्याकडे घेऊन ये, मी त्या ठिकाणी त्याच्याबरोबर एक दिवस एक रात्र. आता तरी गप्प बसावं ना. माय बापांनो जेव्हा टोपलीत घेऊन त्याला घेऊन येत होती, एक असताना त्या ठिकाणी एक ऋषी होते, ज्यांचं नाव आहे मांडव्य ऋषी, ज्यांना शिवावर देण्यात आलं होतं. बुधद्वारातनं तो शूळ पोटामध्ये शिरला होता. आता जो यावं ना, येता येता त्यांना धक्का दिला. कोणी? त्या रोग्याने धक्का दिल्याबरोबर तो पोटामध्ये शूळ लागला. हा अत्यंत वेदना झाल्या आणि त्यांनी शाप दिला, ज्याने कोणी मला धक्का दिला असेल तो सूर्य उगवल्याबरोबर दत्त प्राण होईल. हिने विचार केला, शाप दिल्याने, अरे मी आता कुठं पतिव्रता म्हणते, आता कुठं पतीची सेवा करायची? पती देणार ठरवलं तिने, वास आता मी सूर्यालाच उगू देणार नाही. त्या ठिकाणी सूर्य तिने उगूच दिला नाही. सगळ्यांना प्रश्न पडला, सूर्य उगवला नाही तर आता कसं होईल? ही पृथ्वी कशी चालेल? म्हटलं मग हिला समजून सांगण्यासाठी हिच्यापेक्षा मोठी पत्नी कोणता आणावी लागेल. मग कोण आणावी? तर मग तिला अनुसया मातेला बोलवलं. अनुसया माता आली, अरे सूर्याला उगू दे. ती सांगितलं म्हणते तुम्ही पतिव्रता आहात ना? हो. अरे सूर्य उगवल्यावर माझा पती जाणार असेल तर काय उपयोग आहे सूर्य उगवून? मी उगूच देणार नाही. अनुसया मातेने सांगितलं मी वरदान देतो, सूर्य उगवल्यावर तुझा पती मरेल, मेल्याबरोबर दुसऱ्या क्षणाला मी त्याला जिवंत करेल, चिंता करू नको, मी सुद्धा पतिव्रता. असं म्हटल्याच्या नंतर माय बाप्पांना मग तिने सूर्याला उगू दिलं. सूर्य उगवल्याबरोबर त्या ठिकाणी तिचा पती मेला. दुसऱ्या क्षणाला अनुसयाने त्याला जिवंत केलं आणि हीच कीर्ती वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, हीच कीर्ती त्रिभुवनामध्ये पसरली आणि नारदची ही कीर्ती घेऊन गेले पुढे विष्णू भगवंताच्या मोहरी म्हणजे वैकुंठामध्ये. नारायण. लक्ष्मीने विचारलं, काय नारदा आजकाल येणं जाणं कमी केलं? आई कोरोना झाल्यापासून कुठं जात लोक घरात येऊ देत नाही, लोक जाऊन आता प्रेमच राहिलं नाही, आता काही गरज नाही. नारदा कसं येणं केलं काय सांगावं? मृत्यू लोकात गेलो होतो, एक पतिव्रता स्त्री भेटली, तिचं नाव अनुसया. एवढं सामर्थ्य मेलेल्या माणसाला ती उठवते. लक्ष्मी माता विचार करतात, मी पतिव्रता, माझ्या समोर माझं गुणगान करायचं सोडून नारद तिचं गुणगान करतो, राग आला माझा. लक्ष्मी माता म्हटल्या, नारदा अरे थोडं तरी तुला काही कळायला पाहिजे. आई यात काय कळायचं? जे मोठ आहे ते मोठ आहे, जे छोट आहे ते छोट. अहो तुमच्यापेक्षा पतिव्रता. ठीक आहे, हे लाडू घे, जाता जाता खा, इथं बसायला वेळ नाही. 6 वाजता नारदाने लाडू घेतले, नारदजी निघाल्याच्या नंतर लगेच फोन लावला लक्ष्मी मातेने पार्वती मातेला. हॅलो, ऐकलं का? अगं आपल्यापेक्षा मोठी पतिव्रता आली आहे. कुठं? मृत्यू लोक. तिने लगेच फोन लावला, कुठं? सावित्रीला. ऐकलं का? आपल्यापेक्षा मोठी पतिव्रता आहे. कुठं? मृत्यू लोक.
बरं मग आता हिची सत्व परीक्षा पाहिली पाहिजे. कशी पाहावी आपण तर पाहू शकत नाही, तर आपल्या यांना लावा कामा. आणि मग भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी महाराज रुसून बसल्या. कोण? लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सावित्री माता रुसून बसल्या. आता बायको रुसल्याच्या नंतर ज्याचे लग्न झाले त्यांना माहिती आहे, ज्यांचे झालेच नाही त्यांना काय नाही कशा प्रकारचं दुःख असतं याची त्याला माहिती. रुसून बसले. भगवान परमात्मा गेले. ओ ऐकलं का देवी? नाही नाही तुम्हाला बोलायचं नाही. का? तुम्ही कपटी. अरे कपटी त्याला म्हणतात जो आतून काढला बाहेरून काढला. मी काय कपट केलं? काही नाही, आमच्यापेक्षा मोठी पतिव्रता आली आहे मोठी लोकांत. बर मग का तुम्ही परीक्षा घ्या? भोलेनाथ म्हटले ते माझं काम नाही. नाही जावंच लागेल. भोलेनाथांनी विष्णू भगवंताला विचारलं, अहो तुमच्या घरची काय खबर? तीच खबर आहे जी तुमच्या घरची. ब्रह्माजीला विचारलं तुमच्या घरी काय? घरोघरी मातीच्या चुली एक म्हटले चिंता करू नका. आणि मग तिघही परीक्षा घेण्यासाठी आले. कुठं? अनुसयाच्या आत्रीच्या घरी. आत्री कुठेतरी बाहेर गेलेले होते. अनुसया माता होत्या दारात येऊन तिघही ब्राह्मण वेशामध्ये उभे राहिले. आणि ब्राह्मण वेशामध्ये आल्याच्या नंतर मोठ्याने आलत लावला, अलग निरंजन भिक्षाम देही असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी महाराज आतून अनुसया माता बाहेर आली. अनुसया मातेने त्या तिघांकडे पाहिलं तर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश काय ते स्वरूप बघा. तुम्ही विचार करा, सामान्य माणसं जर एवढी चांगली दिसतात तर भगवंत किती सुंदर दिसत असतील. राजा सचकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोकली, कस्तुरी मळवट चंदनाची उभी, रुळे बाळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे होतले, सकळ ही काशे सोनसा, पांगोरे पाटला घन निळा सावला, बाई सुंदर ते ध्यान उभे विठे. ते स्वरूप पाहिलं आणि स्वरूप पाहिल्याच्या नंतर मग म्हणून वा देवा किती सुंदर दिसत आहे. मनातल्या मनात म्हटल्या. ते तिघही जण म्हटले, माते भिक्षाम देही. काही हरकत नाही म्हणजे अर्थात आपण भिक्षा घेऊन. अनुसया माता घरामध्ये गेल्या. काहीतरी भिक्षा घेऊन येणार एवढ्यामध्ये ते तिघही म्हटले, आई अशी भिक्षा चालायची नाही. मग नग्न होऊन भिक्षा द्यावी लागेल, अंगावर वस्त्र नको. असं म्हटल्याच्या नंतर अनुसया मातेला कळलं, अरे काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय. म्हटले आतून कुठं तरी प्रॉब्लेम आहे. बारीक पाहिलं तर हे साधे नाही. ब्रह्मा विष्णू महेश अनुसया मातेने पाहिलं. अनुसया माता म्हटलं, वा भाग्य आज याच्यापेक्षा मोठं भाग्य कुठलंच नाही. दारात देवाने भिक्षा मागण्यासाठी. आणि एका देवाने नाही, 3 देवाने. 3 देव जसे परब्रह्मीचे ठसे. एका कीर्तनात तसंच झालं मला. महाराज म्हटले 3 देव जसे परब्रह्मीचे ठसे. म्हणणारे म्हटले 3 देव जसे परबलीचे ससे. कारण बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच वेळा शब्द कळत नाही. आणि त्याच्यामध्ये एवढा समाज, एवढं दर्शनकारी एवढं ह्या असल्यावर कशाचा ताळमेळ नसतो. ते वादीसारखं वातावरण असतं. पण तरीही एक मिनिट तसंही माय बापांना त्या ठिकाणी म्हटल्या देते ना भिक्षा काहीतरी करत होते. आणि गडबड काय हे पाहिजे हे देव. आणि म्हटले मी भिक्षा द्यायला तयार आहे. विवासला भिक्षा द्यायला तयार आहे, काहीच हरकत नाही. पण तुम्हाला बालक बनवलं. क्षणी म्हटले काही हरकत नाही. तिथं ही लहान बालक झाले. आणि बालक झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अनुसया माता आतमधून भिक्षा घेऊन आल्या. आणि ती भिक्षा अनुसया मातेने त्यांच्या जोडीमध्ये
तुकार हेमंत देव बाहेर घेऊन या देव बाहेर बाहेर घेऊन या देव बाहेर येत आहेत. मोठ्याने जय करायला माहिती आहे. सर्वांनी मोठ्याने बोला. कुंडली कमलदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, स्वामी ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, धर्मकी. सर्वांचा आवाज आला पाहिजे. आपण सर्व वारकरी सर्वांनी सरळ हात वरती. ज्यांना देवाने हात दिले इथं हात वरती केले नाही. घरी जाताना जर हाताला काही झालं तर परत तिकडे येऊ नका. सर्वांनी सरळ हात एकदम सरळ कानाच्या रेषेत. सर्वांनी मोठ्याने बोलायचं. परत एकदा कुंडली हा आवाज कमीत कमी आळंदीपर्यंत गेला पाहिजे. सर्वांनी मोठ्याने कुंडली कमला हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, धर्मकी. अधर्मका प्राणियों में विश्व का माता की, भारत माता की, भारत माता की, सत्य सनातन धर्म की, अपने अपने माता पिता की, आज के आनंद की,
आता पारणा होईल नंतर आहे. Para
Thank you.